नमस्कार. कोकणी चवदार रेसिपीजमध्ये मी आज आपल्याला मुगाची झणझणीत अशी आमटी करून दाखवणार आहे. रेसिपी पहा, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. मोड आलेले मूग स्वच्छ धुवून घेत आहे. इथे ओली कोथिंबीर सुद्धा, 2 टोमॅटो आणि हा फोडणीसाठी लागणार आपल्याला कढीपत्ता. कोथिंबीर बारीक कापून घेत आहे. हे 2 टोमॅटो सुद्धा बारीक कापून घेत आहे. एक मोठा कांदा लागणार, अर्धा कांदा मुगाबरोबर कुकरमध्ये शिजवण्यासाठी आणि अर्धा कांदा फोडणीला. कांदा, खोबरं आणि खडा मसाला याचं मी भाजणी वाटण करून घेतलेलं आहे. बघा, मूगमध्ये हा बारीक चिरलेला टोमॅटो, ओली कोथिंबीर, अर्धा बारीक चिरलेला कांदा, हळद अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मालवणी मसाला आणि 1 ग्लास पाणी. हे सर्व मिक्स करून कुकरला 1 शिटी देऊन शिजवून घेणार. कुकरमध्ये मूग छानपैकी शिजून आलेला आहे. इकडे कढई गरम करत ठेवली आहे. 1 चमचा तेल टाकते. अगोदर आपण कढीपत्ता टाकूया. त्यावर कांदा पण टाकून छानपैकी परतून घेऊया. अर्धा चमचा मसाला टाकून परतून घेऊया. आता हा जो मूग आहे तो त्यावर घालून चांगलं परतून घेऊया. 5 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर आमटी ठेवूया. हे बघा, छानपैकी आमटी तयार होत आलेली आहे. हे भाजणी वाटण आहे ते आमटीमध्ये घालून घेऊया. थोडंसं पाणी घालूया आणि ही ओली कोथिंबीर घालून छानपैकी परतून घेऊया. मस्तपैकी आमटी तयार होत आलेली आहे. सुगंध पण छान येत आहे पहा आमटीचा. आजची रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.